नाशिकमध्ये लिफ्ट कोसळून अपघात झालाय। तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून महिला आणि 3 चिमुकले हे गंभीर जखमी झालेत। नाशिकच्या जेल रोड परिसरामधील पारा एव्हेन्यू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। अपघातामध्ये 3 महिन्यांच्या बाळंतिणीसह 4 जण हे जखमी झालेले असून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महिलेचे दोन्ही पाय हे फ्रॅक्चर झालेत। 2 महिन्यांपासून लिफ्टमध्ये बिघाड असून रहिवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। तर रहिवाशांनी बिल्डरसह लिफ्ट कंपनीवरती निष्काळजीपणाचा आरोप केलाय। केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही। तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची। लहान पोरं येतात जातात सेपरेट, तर त्यांचं किती वेळ जीव धोक्यात आलेला आहे या लिफ्टमध्ये। आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दांडीशी ती लिफ्ट खाली आली। आज जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, मी काय केलं असतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।